आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर, सांगली रोड, इचलकरंजी. Call 9921004600. Yes, good morning friends. So in last lecture we have studied the angles. What do you mean by angle? Positive angle, negative angle. Next, the measurements of angle. That there are two major types of measurements of angle. One is degree measure and second is radian measure. So after that we have seen the relation between the degree measure and the radian measure. Also we have seen how to convert the angle from degree to radian and from radian to degree. Now we will see or we will learn about trigonometric ratios. That ratios you have learned already in class 10th. So I will revise. So first of all, what is mean by trigonometric ratios? So there are 6 possible ratios among the sides of the right angle triangle. These 6 ratios are called trigonometric ratios. म्हणजे काय, एखादा राईट अँगल ट्रायंगल आपण घेतला तर त्यामध्ये पॉसिबल 6 अशा रेशिओज आहेत जे ते एकमेकांबरोबर, म्हणजे आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये 3 साइड्स असतात तर त्यांचे एकमेकांबरोबर 6 पॉसिबल रेशिओज आपण डिफाइन करू शकतो. त्या 6 रेशिओजला आपण काय म्हणणार, ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज. सो आय विल शो यू डायग्रामॅटिकली. So this is a right angle triangle. Suppose this is angle theta. This is a right angle triangle. This is a B and a C. Yes, the largest side it is called hypotenuse. The largest side of the right angle triangle is called hypotenuse. ज्याला मराठीत आपण कर्ण म्हणतो. Yes, you have learned in class 10th already it is. So या अँगलला लागून जी साइड आहे, या अँगलला लागून जी साइड आहे त्याला म्हणायचं ऍडजेसंट साइड. ऍडजेसंट साइड म्हणजेच काय, तर लागून आहे ते म्हणजे लगतची बाजू. लगतची बाजू. नेक्स्ट, या अँगलच्या अपोजिट आहे त्यामुळे याला काय म्हणायचं, अपोजिट साइड. म्हणजेच काय, समोरील बाजू त्याच्या समोर आहे त्यामुळे त्याला काय म्हणायचं, समोरील बाजू. येस. So these all terms you have learned in class 10th. Yes. So right angle triangle मध्ये हा दिला अँगल थीटा A. Yes. Now या थीटाच्या लागून, थीटाला टच करून जी बाजू आहे त्याला ऍडजेसंट साइड म्हणायचं. थीटाच्या समोरची बाजू आहे त्याला अपोजिट साइड म्हणायचं. आणि या राईट अँगलच्या समोरची जी बाजू असते जी नेहमी मोठी असते लेंथ मध्ये त्याला काय म्हणायचं, हायपोटेन्यूस. म्हणजेच काय, कर्ण. नाउ व्हॉट आर दीज 6 ratios? What are these 6 ratios? Now we will see one by one. So sine of the angle theta, sine ratio. First ratio is sine of the angle theta, which is equal to, शॉर्ट मध्ये आपण काय लिहितो, sin theta. SIN, sin theta. sin theta म्हणजेच काय, समोरील बाजू अपॉन कर्ण. म्हणजे काय, समोरील बाजू अपॉन कर्ण. तो साइन ऑफ द थीटा म्हणजे काय,
समोरील बाजू म्हणजे अपोजिट साइड टू थीटा अपॉन हायपोटेन्यूज. सो अपोजिट साइड कोणती आहे इथं? बीसी. अपोजिट साइड कोणती आहे? बीसी. आणि हायपोटेन्यूज काय आहे? एसी. म्हणजेच काय येणार? बीसी अपॉन एसी. बरोबर. नेक्स्ट आहे कोसाइन. कोसाइन ऑफ द अँगल थीटा. पूर्ण फंक्शनला आपण कोसाइन म्हणतो, याला साइन म्हणतो. कोसाइन म्हणजेच काय? कॉस थीटा विच इज इक्वल टू लगतची बाजू अपॉन हायपोटेन्यूज. लगतची बाजू म्हणजे ऍडजसेंट साइड. ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. म्हणजेच काय? ऍडजसेंट साइड काय? ए बी अपॉन ए सी. नेक्स्ट आहे टँजंट. नेक्स्ट आहे टँजंट. फर्स्ट इज दिस, सेकंड इज दिस, थर्ड इज tangent of the angle theta. So how can you write? Tan theta sin cos tan. Tan theta म्हणजेच काय? समोरील बाजू अपॉन लगतची बाजू म्हणजेच what? Opposite side upon adjacent side. Means what? Opposite side is BC, adjacent side is AB. So these are three main trigonometric ratios. These are main three trigonometric ratios. So by these three ratios we can define next three ratios. Yes, write down this. I will rub this. Take a screenshot. Yes, 3 बघितले. नेक्स्ट बघायचं 4, 5, 6. आपण 6 पॉसिबल रेशियोज बघणार आहोत. सो 3 आपण बघितले. फोर्थ आहे cosecant of the angle theta. Fourth is cosecant of the angle theta. So आपण कसं डिनोट करतो? कोसेक थीटा. 10वीत शिकलोय आपण कोसेक थीटा म्हणजेच काय? कर्ण अपॉन समोरील बाजू. कर्ण अपॉन समोरील बाजू म्हणजेच काय? हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड. So what is hypotenuse? AC and opposite side is BC. Cosecant म्हणजेच काय? Hypotenuse upon opposite side. Next is secant. Secant of the angle theta which is equal to sec theta. How it is? Hypotenuse upon adjacent side. What is hypotenuse? AC. And what is adjacent side here? AB. And the sixth ratio is cotangent. Cotangent of the angle theta. Means what? Cot theta, which is equal to opposite side upon, oh sorry, adjacent side upon adjacent side upon opposite side.
means what? Adjacent side is AB and opposite side is AC. AB upon AC. So first three we have seen that sin theta, cos theta and tan theta. Next three are cosec theta, sec theta and cot theta. Yes, these are the 6 possible ratios with or among the sides of the right angled triangle. So these 6 ratios are called trigonometric ratios. Yes, write down these all. Yes, रब करतो. सिंपल ट्रिक लिहून घ्या. साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. स क ल क स ल. यस, स क ल क स ल. समोरील बाजू आपण कर्ण, लगतची बाजू आपण कर्ण, समोरील बाजू आपण लगतची बाजू. यस, these are short tricks. यस, स क ल क स ल. डिफाइन करू शकतो आपण. नेक्स्ट काय? कोसेक, सेक आणि कॉट. कोसेक, सेक आणि कॉट. त्याला काय करायचं? साइनच्या उलट कोसेकला लिहायचं. म्हणजे काय? क स. सेकच्या उलट कॉसच्या उलट सेकला लिहायचं. क ल. कॉटला काय करायचं? ल स. टेबल लिहून घ्या फास्ट. these are short tricks we use in trigonometry. मराठीत आहे. मराठीत तुम्हाला लिहिले आहे समोरील बाजू कर्ण आणि लगतची बाजू. क म्हणजे समोरील बाजू, क म्हणजे कर्ण आणि ल म्हणजे लगतची बाजू. येस, नोट डाउन इट. येस. ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आपण बघितले. आता पुन्हा त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज मध्ये आपापसांमध्ये काय काय कनेक्शन आहे. सो रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज, रिलेशन between trigonometric ratios. So first relation is sin theta into cosec theta is equal to 1. Sin theta into cosec theta is equal to 1. Yes, sin theta into cosec theta is equal to 1. So which gives sin theta is equal to 1 by cosec theta. So gives sin theta is equal to 1 by cosec theta, or cosec theta is equal to 1 by sin theta. Very simple. Yes. So we have seen the definition of sin theta. What it is? समोरील बाजू अपॉन कर्ण म्हणजेच काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज.
आणि कोसेक थिटा म्हणजेच काय? त्याच्या उलट म्हणजेच काय? हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड. येस. सो म्हणजेच काय ना, साइन थिटा इज इक्वल टू 1 बाय कोसेक थिटा. करून बघा. याला जर आपण 1 बाय घेतलं तर हायपोटेन्यूस वर जाणार आणि अपोजिट साइड खाली येणार, म्हणजे 1 बाय साइन थिटा इज इक्वल टू व्हॉट? कोसेक थिटा. आणि जर आपण याला 1 घेतलं तर काय येणार? साइन थिटा इज इक्वल टू 1 बाय कोसेक थिटा और कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय साइन थिटा. सिंपल रिलेशन्स आहेत. साइन थिटा आणि कोसेक थिटा एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. एकमेकाचे काय आहेत? रेसिप्रोकल आहेत. तसेच सेम सेकंड कशात असणार आहे? कॉस आणि सेक मध्ये असणार आहे. सो सेकंड रिलेशन इज cos theta into sec theta is equal to 1, which gives cos theta is equal to 1 by sec theta, or sec theta is equal to 1 by cos theta. Write down. Next is same relation is between tan and cot. Third is tan theta into cot theta is equal to 1, which gives tan theta is equal to 1 by cot theta, which gives cot theta is equal to 1 by tan theta. Yes, write down. Sixth relation is sin theta, tan theta is equal to what? Sin theta by cos theta. तुम्ही चेक करू शकता साइड बाय साइड घेऊन. tan theta is equal to sin theta by cos theta. How it came? Sin theta is equal to what? Opposite side upon hypotenuse, and cos theta is equal to what? Adjacent side upon hypotenuse. So here hypotenuse and hypotenuse get cancelled. Sin theta by cos theta. If we divide sin theta by cos theta, then this hypotenuse and hypotenuse cancel. It remains opposite upon adjacent side, which is definition of tan theta. Yes, understood? So tan theta is equal to sin theta by cos theta. Yes, then we can define it for cot theta. We can define it for cot theta. Yes, 7th is cot theta is equal to, what is that? Cot theta is 1 by tan theta. So we get that sin theta by cos theta is equal to tan theta. So sin theta by cos theta. So that cos theta will get upper side. So we'll get cos theta by sin theta. So cot theta is equal to cos theta by sin theta. This is the 7th relation. Yes, write down it.